आज आपलं सॉलिड स्टेटचं हे तिसरं लेक्चर आहे आणि आज आपण फक्त न्यूमेरिकल्स घेणार आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या की सॉलिड स्टेटचं थिअरीमध्ये वेटेज हे 6 मार्काचं असेल. सीईटीत 1-2 प्रश्न तरी नक्की असतात, लक्षात घ्या. बरं, मग आजचं लेक्चर एवढं इम्पॉर्टंट का आहे तुम्हाला सांगतो की थिअरीमध्ये न्यूमेरिकल आलं तर 3 मार्काला आलं. ओके, म्हणजे 50 टॉपिकचं 50% वेटेज न्यूमेरिकलच आहे. तर आज प्रत्येक न्यूमेरिकल तुम्हाला कळालं पाहिजे. बरं, पहिलं जे न्यूमेरिकल फळ्यावर लिहिलंय ते टेक्स्टबुकमधलं ना आहे तसं घेतलंय, पण आहे तसं न्यूमेरिकल जेईला आलेलं आहे. आता 14 जेई 2014 का 15 मध्ये तुम्ही चेक करू शकता. हा क्वेश्चन दिसेल तुम्हाला. व्हॅल्यूज सुद्धा चेंज नाही आहेत, याच व्हॅल्यूज आहेत तशा आहेत. बरं, व्हॅल्यूज का चेंज नाही लक्षात घ्या, कारण बघा सोडियम ॲटम आहे ना, त्याचे काहीतरी फिक्स डायमेन्शन्स असणार आहेत ना युनिट सेलच्या. लक्षात घ्या, एज लेंथ काय जे असेल ते चेंज होणार नाही ना. मग तुम्ही लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांना वाटेल मग चला आन्सर्स पाठ करू का. पाठ नाही करायचं, कन्सेप्ट समजून घ्या. आता बघा पहिला प्रश्न, जो सोडियम मेटल आहे ना त्याचं स्ट्रक्चर कुठलं आहे सांगा. BCC स्ट्रक्चर. ओके, आता गरज नाही आहे तरी मी जर लिहितोय झेड. झेड म्हणजे नंबर ऑफ ॲटम. लास्ट लेक्चर आठवा की झेडची व्हॅल्यू 1 असते सिम्पल क्युबिक, 2 असते बॉडी सेंटर्ड, 4 असते फेस सेंटर्ड. मग इथं बॉडी सेंटर्ड 2 पण याची गरज लागणार नाहीये. बघा का ते एज लेंथ म्हणजे ए ची व्हॅल्यू दिले 4.29 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. ओके, आणि विचारले रेडियस म्हणजे आर ची व्हॅल्यू विचारले. आता माझ्या क्लासमध्ये पण माझी मेथड कशी आहे माहिती आहे का, की मी कुठलाही प्रॉब्लेम घ्यायचा असू दे बेसिक गोष्टी ह्या एक्सप्लेन करतो. मी असं कन्सिडर करत नाही आता मी एकदा शिकवलंय तुम्हाला आलंच पाहिजे असं नाही, मी परत एक्सप्लेन करतो. तर लक्ष द्या, BCC स्ट्रक्चर आहे ना, लक्ष द्या. आता BCC स्ट्रक्चर आहे ना की बरोबर सेंटरमध्ये एक ॲटम असणार आहे. ओके, त्याच्यानंतर कॉर्नरवर असणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं जी बॉडी डायगोनल आहे ना त्याची लेंथ असणार आहे 4R. त्याची लेंथ किती असणार आहे सांगा, 4R. ओके, आता ही आहे एज लेंथ A, ही आहे एज लेंथ A. जर मी हा अँगल असणार आहे 90. मग जर मी इथं पायथागोरस थेरम यूज केलं या ट्रायंगलमध्ये तर A² + A² 2A² आणि त्याचं स्क्वेअर रूट 2A म्हणजे ही व्हॅल्यू येणार. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही एज लेंथ आहे A, हे √2A आणि 4R. पुन्हा पायथागोरस थेरम यूज करूया. म्हणजे काय मिळालं सांगा बघू आपल्याला की 16R² म्हणजे याचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. मग √2A स्क्वेअर 2A², A² झाले किती सांगा 3A². मग 4R इक्वल्स टू √2 3 इंटू A. स्क्वेअर रूट काढलाय मी. मग R ची व्हॅल्यू आता मी जरासं इथं लिहू का की R ची व्हॅल्यू √3/4 इंटू एज लेंथ A. हा तुमचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा, लक्षात घ्या. मग चला आता व्हॅल्यू पुट करूया. मग √3/4 इंटू A ची व्हॅल्यू ही एज लेंथ आहे किती आहे ती 4.29 इंटू 10⁻⁸. पण आन्सर आपल्याला सेंटीमीटरमध्ये मिळणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो काय ते नीट लक्ष द्या. √3 ची व्हॅल्यू 1.732 बरोबर आहे ना, 1.732 आणि √2 ची किती असते 1.414. ओके, इंटू 4.29 आणि डिवायडेड बाय 4 आणि इंटू 10⁻⁸. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आहे ना 1.732 त्याच्या इथं बघा 32 आहे शेवटी. मग शेवटच्या 2 डिजिटला जर 4 न डिवाइड करता असेल तर पूर्ण नंबर हा डिव्हिजिबल बाय 4 असतो, लक्षात घ्या. ओके, मग याला मी 4 न डिवाइड करू शकतो. मग तुम्ही काय करा, या नंबरला 4 न डिवाइड करा. म्हणजे मला काय मिळेल बघा की मग R इक्वल्स टू, चला याला 4 न डिवाइड करूया म्हणजे किती येईल बघा बघू. 0 पॉईंट पहिल्या गोष्ट घ्यावं लागेल 0 पॉईंट. मग 4 4 जा 16. ओके, 1 पुन्हा 4 3 जा 12 1 आणि पुन्हा 4 3 जा 12 0.433 आणि इंटू 4.29 आणि इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. आता मी तुम्हाला सजेशन काय देतोय बघा, जी थेअरीचं तयारी करणारी मुलं आहेत ना थिअरी, ओके, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की याचा लॉग बघा याचा लॉग बघा. ओके, ॲडिशन करून अँटी लॉग बघा. पण आता सीईटीचा जर विचार केला तर ती मुलं एवढं डिटेल लिहित बसणार नाही आहेत, डायरेक्टली त्यांना फॉर्म्युला आठवला पाहिजे. ओके, √3 ची व्हॅल्यू 1.732 इंटू A. आता इथं मी काय केलं असतं बघा, इथं हे 4.29 आहेत. ओके, आणि हे 4 आहेत. मी त्याला हे डिवाइड केलं असतं, आन्सर 1 पॉईंट समथिंग काहीतरी येईल ना, 1 पॉईंट समथिंग काहीतरी येईल म्हणजे 1 पेक्षा मोठा नंबर येणार आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याला 1.7 ला मल्टिप्लाय केलं
मग आन्सर पण 1.7 पेक्षा थोडंसं मोठं येणार आहे, म्हणजे 1.8 वगैरे कन्सिडर करूया. मग आता मी जर पुस्तकातला आन्सर बघितलं तर त्यांनी 1.86 दिलंय, 1.86. मग तुमच्या लक्षात आलं का की सीईटीच्या मुलांनी अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आन्सर आहे 1.86 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. ओके, पण थांबा, मला काय हवं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की आन्सर मी चेक केलं, आन्सर तर बरोबर आहे, पण सीईटीत काय होतं की ऑप्शन किंवा जेई मध्ये ना हा जो क्वेश्चन आला होता ना त्यात हा ऑप्शन नव्हता. लक्षात घ्या, पिकोमीटर मध्ये व्हॅल्यू होत्या पिकोमीटर. आता सेंटीमीटरचं पिकोमीटर कसं करायचं, काय आयडिया आहे का? मी तुम्हाला सांगतो काय ते बघा. मी पहिली गोष्ट म्हणजे काय करतोय बघा की याला मी 10⁻² न मल्टिप्लाय करतो, म्हणजे सेंटीमीटरचं मीटर झालं. ओके, आता पिकोमीटरचं मीटर करताना 10⁻12 न मल्टिप्लाय करावं लागतं पिकोमीटरचं मीटर करताना, पण मीटरचं पिकोमीटर करताना 10⁻12 न +12 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता झालं काय बघा, हे 1.86 इंटू -10 झाले हे दोघं, पण 10⁻12 न मल्टिप्लाय केलं की ते पिकोमीटरमध्ये कन्वर्ट होईल. मग 12 - 10 2 म्हणजे 100. मग 100 इंटू हे झालं 186 PM पिकोमीटर. मग तुम्हाला सेंटीमीटरचं मीटर, पिकोमीटर, इव्हन कधी कधी नॅनोमीटर सुद्धा जमलं पाहिजे. मग पहिला प्रॉब्लेम लक्षात आला. थिअरी ज्यांची आहे म्हणजे जी आता जस्ट मुलं 12th मध्ये गेलेत त्यांना हे सगळं लिहावं लागेल, गिवन डाटा वगैरे. आणि जी मुलं मात्र आता सीईटी तयारी करायचे आहेत त्यांचे फॉर्म्युले पार्ट असले पाहिजेत आणि अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन. मग पहिला प्रॉब्लेम लिहून घ्या, आपण आता दुसरा प्रॉब्लेम घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे दुसरं न्यूमेरिकल आहे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात काय दिलंय बघा की सिल्वर आहे ना FCC स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये दिलं जाईल बघा, तुम्हाला असं पाठ करायची गरज नाही कुठल्या मेटलचं कुठलं स्ट्रक्चर आहे. FCC स्ट्रक्चर आहे ना की पहिली गोष्ट क्लिअर करायची की Z = 4, कारण सिम्पलसाठी 1, BCC साठी 2 आणि FCC साठी 4. ओके, द एज लेंथ इज 408.7 PM. आता एज लेंथ म्हणजे कोण, ए ची व्हॅल्यू, मग 408 PM. आता लक्ष द्या, PM म्हणजे पिकोमीटर. आता मी काय करतोय बघा की 408.7 ला 10⁻12 न मल्टिप्लाय करतो, म्हणजे ते मीटरमध्ये कन्वर्ट होतील. ओके, -12. आता इश्यू असा आहे, लक्षात घ्या, मी काय सांगतो ते बघा की या टॉपिकमधले कॅल्क्युलेशन्स आपल्याला सेंटीमीटरमध्ये एज लेंथ घ्यायचे आहे. आपण मगाचा प्रॉब्लेम बघितलाय सेंटीमीटरमध्ये. मग आता मी काय करतोय की मीटरचं सेंटीमीटर करायचं आहे. आता लक्षात द्या, सेंटीमीटरचं मीटर करताना -2 10⁻², पण मीटरचं सेंटीमीटर करताना 10⁻+2 होणार. ओके, मग आता हे किती झालं सांगा, 408.7 आणि इथं -10 आणि सेंटीमीटर. ओके, आता मला सीईटीच्या मुलांना काय सांगायचं, जे सीईटीची प्रिपरेशन करतायत ते, की 15 तारखेपासून ना हे या प्रकारचे लेक्चर्स आपल्या चॅनलवर होणार नाही आहेत. आता कसं आहे की हा टॉपिक मी सुरू केलाय, मग मधूनच मला अर्धवट नाही ठेवायचं, लक्षात घ्या, म्हणून मी हा घेतोय. इथून पुढे थिअरॉटिकल पार्ट मात्र सह्याद्री ऑनलाईन कोचिंग क्लासेसवरती होतील. ओके, त्याच्याबद्दल मी कल्पना दिली अगोदर, त्याच्यामुळं काय माहितीये का, हे डिटेलमध्ये मी घेतोय. नंतर मात्र फक्त सीईटीवर फोकस असेल 100%. आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता मी काय सांगतो ते, या टॉपिकमध्ये ना जर तुम्हाला कॅल्क्युलेशन्समध्ये बघितलं तर 10⁻8 सेंटीमीटर बऱ्याच वेळा दिसेल. म्हणजे कसं सांगू तुम्हाला मी, याला मी 100 ने डिवाइड करतो, तर 100 ने डिवाइड केलं की पॉईंट इकडे येणार ना, म्हणजे मला 4.087 मिळेल 100 न डिवाइड. आणि याला 100 न मल्टिप्लाय केलं, 100 म्हणजे 10⁻2 ना, मग 10 -10 आणि 2 म्हणजे -8 आणि सेंटीमीटर. आलं का ध्यानात? आता मी सांगू तुम्हाला, मी आयडिया काय देतो मुलांना माहिती आहे का, आता हा 3 डिजिट नंबर असेल आणि त्याची व्हॅल्यू PM मध्ये दिली असेल ना, डायरेक्टली काय करा, 3 डिजिट नंबर आहे ना की पहिल्या नंबर नंतर पॉईंट द्या आणि इंटू 10⁻8 लिहा. म्हणजे समजून घ्या, तर रफली मी इथं लिहितोय की एज लेंथ आहे 318 PM, समजा 318 PM, तर तुम्ही 3.18 लिहा, डायरेक्टली -8 आणि सेंटीमीटर लिहून टाका. पहिल्या नंबर नंतर पॉईंट द्या. ओके, आता मला एज लेंथ किती आहे ते कळालं. ओके, समजून घ्या. आता M म्हणजे त्याचा ना ही व्हॅल्यू ती दिले 108 ग्रॅम मोल इनव्हर्स. ओके, आणि कॅल्क्युलेट करायचं आहे मला डेन्सिटी. आता Na म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲव्हॉगॅड्रोज नंबर. ओके, मग ॲव्हॉगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू असते 6.022 इंटू 10⁻23. आता लक्षात घ्या, डेन्सिटी, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगा, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. मग मी व्हॉल्यूमच्या ठिकाणी काय लिहिलं वाचा, A³
व्हॉल्यूमच्या ठिकाणी काय लिहिलं सांगा, ए क्यूब, हे लक्षात घ्या. ओके, आता मास. आता FCC मध्ये मला हे बघा एका ॲटमचं मास काढायचं आहे. मग ॲटमचं मास काढण्यासाठी हा जो नंबर दिलाय त्याला ॲव्हॉगॅड्रोज नंबरनं डिवाइड करावं लागतं. हे मास ऑफ वन ॲटम आहे, मग मास ऑफ वन ॲटम इक्वल्स टू m अपॉन ॲव्हॉगॅड्रोज नंबर. पण माझ्या ॲटम किती आहेत, 4, म्हणून मी याला z न मल्टिप्लाय करतो. मग हा फॉर्म्युला आता पाठ करायचा की d इक्वल्स टू काय सांगा, z m a क्यूब इंटू na. मग या एक फॉर्म्युल्यावर बेस्ड सगळे न्यूमेरिकल्स आहेत, ते लक्षात घ्या. इथून पुढचे पहिलं न्यूमेरिकल कुठल्या टाईपचं होतं, ॲटॉमिक रेडियस दिली असेल तर एज लेंथ काढा, एज लेंथ दिली असेल तर ॲटॉमिक रेडियस काढा. आता हे प्रॉब्लेम पण त्याच प्रकारचे आहेत, म्हणजे त्याच प्रकारचे म्हणजे म्हणूया आपण या एकाच फॉर्म्युल्यावर तुम्हाला व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. चला, झेडची व्हॅल्यू आली 4, ह्याची व्हॅल्यू आहे 108, ॲव्हॉगॅड्रोज नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23, ए ची व्हॅल्यू 4.087 इंटू 10⁻⁻8. ॲक्च्युअली मी काय करतो, ॲव्हॉगॅड्रोज नंबर थोडासा नंतर लिहितो. हां, ही व्हॅल्यू मोठी आहे जरा. 4.087 इंटू 10⁻⁻8, पण त्याचा मला क्यूब करायचा आहे, आणि इंटू मग आता ॲव्हॉगॅड्रोज नंबर तो किती आहे, 6.022 इंटू 10⁻23. आता ऐका, मी सांगतो काय ते ऐका, लक्ष द्या. आता लॉग टेबलचा यूज करायचा आहे तुम्हाला. ओके, पण या लेक्चरमध्ये आपण लॉग टेबलवर फोकस करत नाही आहे. मी सांगतो काय ते बघा, 4 इंटू 1, आता हे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन मी करणार आहे. मग 4 इंटू किती, 108 डिवायडेड बाय, हे वाचा ना, 4.0 आहे ना, 4.0 आपण 4 कन्सिडर करूया ना, 0.0 आहे म्हणजे तो निग्लेक्ट करायचा. पण हे अप्रॉक्सिमेट चाललं हे लक्षात घ्या बरं का. आणि त्यामुळे 4चा क्यूब मी 64 लिहितो. -8 इंटू 3 म्हणजे -24. बरं, 6.0 करा ना, 6 कन्सिडर इंटू, ठीक आहे, 10⁻23. आता बघा, मग ही अप्रॉक्सिमेटली डेन्सिटीची व्हॅल्यू किती येते बघा, लक्ष द्या की एक तर -24 आणि +23. ओके, म्हणजे -1 येणार, 10⁻, ते -1 वरती गेल्यावर +1 होणार. हे तुमचं 4 होतं, आणि मी सरळ 1000 लिहितोय, मी 108 आहे ना, त्याला 100च कन्सिडर करूया, कमी करतोय व्हॅल्यू. मग झालं का 1000. मग खाली कोण आहे, 64 इंटू 6 आहे. आता चला याला यानं डिवाइड करा, खाली किती येईल सांगा, 16. ओके, 16 येणार ना. आता लक्ष द्या, मी काय सांगतोय ते बघा, हे 1000 आणि आता 16 6चा. आता आमची मराठी मीडियमची मुलं आहेत ना, ते कसे पाडे असतात त्यांचे पाठ, 16 सख्ख 96, म्हणजे मी लहानपणी तेच केलं. आणि कॉन्व्हेंटच्या मुलांना 16 6 96. ओके, पण 96च्या ऐवजी मी 100 लिहिलं. अप्रॉक्सिमेट म्हणजे अप्रॉक्सिमेट असं करायचं आहे, लक्षात घ्या. 96 आहे ना, क्लोज टू 100 आणि 100 कन्सिडर करा. या 2 0ला 2 0 कॅन्सल होतील, आणि डेन्सिटीची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 10 येणार आहे, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता मी टेक्स्टबुकमधला आन्सर चेक केला तर 10.51 आहे, आलं की क्लोज. सीईटीच्या मुलांना हे असं करावं लागणार आहे अप्रॉक्सिमेट. म्हणजे काय केलं सांगा, 108 100, 96 100 कन्सिडर केलं, 4.087 4च कन्सिडर केलं. पण आता कसं आहे बघा, हे झालं सीईटीसाठी. आता हे बोर्डला चालेल का सांगा, थेरी क्वेश्चनमध्ये बिलकुल नाही चालणार, 0च मार्क मिळतील. लक्षात घ्या, 0 नाही, फॉर्म्युलाचं 1 मिळेल, बाकी नाही मिळणार. मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, मी हिंट देणार आहे. तुम्ही याचा लॉग बघा, कसा बघणार, पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स 4 पॉईंट आहे म्हणजे 0 पॉईंट, आणि 40चा 8 आणि 7, त्याला 3 न मल्टिप्लाय करा, कारण क्यूब आहे. ओके, 3 न मल्टिप्लाय करून जी व्हॅल्यू येईल त्याचा लॉग ऍड करा, काहीतरी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. मग 4च्या लॉगमधून ह्या दोघांच्या लॉगचे ॲडिशन काय करा, मायनस जे येईल त्याचा अँटीलॉग बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला आन्सर हे येतंय का हे स्वतःहून लॉग टेबल वापरून चेक करायचं आहे. आणि मला कमेंटमध्ये कळवा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवा की तुम्हाला ते कॅल्क्युलेशन जमतंय का, म्हणजे नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वाटल्यास तुम्हाला ते पण शिकावं लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो, चला हे पहिलं प्रॉब्लेम लिहू, दुसरा प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण आता तिसरा घेऊया. आता नेक्स्ट प्रॉब्लेम लक्ष द्या. बघा, मी जेव्हा रेग्युलर लेक्चर घेतो ना, तेव्हा एक पूर्ण लेक्चर म्हणजे 1.5 तास माझं हेच शिकवून होतं. का, आता ऑफलाईन क्लासमध्ये काय मुलं बसलेली असतात, प्रत्येकाकडे लॉक टेबल असतं. मग मी काय करतो, प्रत्येकाकडे नसतं बरं का, दोघा तिघा वापरतात. मग मुद्दा काय माहिती आहे का, की मग लगेच ते कॅल्क्युलेशन त्यांना वेळ देतो, मी ते कुठं चुकतो हे बघतो. पण आता ऑनलाईनमध्ये काय होतं की मी तुम्हाला मगाशीच बोललो, तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. बऱ्याच मुलांना लॉक टेबलचंच कॅल्क्युलेशन कठीण वाटतं. आता मी तुम्हाला हिंट देतोय बघा, गोल्ड आहे,
FCC स्ट्रक्चर आहे, मग Z इक्वल्स टू 4 येणार. ओके, आता डेन्सिटी मला माहिती आहे, डेन्सिटी आहे 19.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ॲव्होगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू पण माहिती आहे 6.022 इंटू 10⁻23. एमची व्हॅल्यू आहे 197 ग्रॅम मोल इन्व्हर्स, हे लक्षात घ्या. ओके, आणि विचारलंय काय, ॲटॉमिक रेडियस म्हणजे R विचारलंय. अरे पण अगोदर एज लेंथ काढावी लागेल ना, मग त्या दोघांचं रिलेशन वापरावं लागेल. आपण एक काम करूया, मी तुम्हाला मग असे काय सांगितलं की मी पाठीमागचं बेसिक सांगतोय तुम्हाला. FCC स्ट्रक्चरमध्ये काय होतं की आता हा क्यूब आहे तो जाऊ दे, आपण एका फेसचा विचार करूया की त्या फेसवरती अर्धा ॲटम असतो, म्हणजे अर्धा ॲटम त्या सेलच्या आत असतो. मग या कॉर्नरवरती असा ॲटम असणार आहे, त्यामुळे ही लेंथ असणार आहे 4R. पण आता एकाच ट्रायंगलमध्ये मला पायथागोरस यूज करावं लागेल. मग होणार काय बघा की 16R² दॅट इक्वल्स टू A² आणि A², 2A². त्याच्यामुळं काय होणार बघा की 8R² इक्वल्स टू A². त्याच्यामुळं काय होणार की R² इक्वल्स टू 1/8 इंटू A². स्क्वेअर रूट काढा, मग A/2√2. म्हणजे तुम्ही एज लेंथ काढून त्याला 2√2 काय करा, डिवाइड करा, किंवा A ची व्हॅल्यू 2√2 इंटू R लिहून टाका. ओके, आता मी तुम्हाला सांगतो काय ते बघा की डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगा, ZmA³Na. आता हा पाठ केलाय तुम्ही, पण लक्षात कसं ठेवायचं, डेन्सिटीचं बेसिक मास अपॉन व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम आहे. मास ऑफ 1 ॲटम काढण्यासाठी या नंबरला ॲव्होगॅड्रोज नंबरनं डिवाइड करा. 4 ॲटम आहेत बघा, 4 FCC मध्ये असतात. मग हा फॉर्म्युला कसा आहे, कुणासाठी चालू शकतो, झेडची व्हॅल्यू 1, 2, 4 आहे ते पुट करायची ना. मग आता चला मी तुम्हाला सांगतो काय ते बघा, ह्याच्या पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहे, कसं ते सांगतो. A³ इकडे येणार आणि ZmD आणि Na इकडे येणार. ओके, आता शांतपणे लक्षात द्या, मी काय म्हणतो ते बघा, आपण असंच करूया, लक्षात घ्या की हे असं ठेवूया, Z सगळ्या व्हॅल्यू पुट करणार तुम्ही. याचा लॉग यानं याला मल्टिप्लाय करा, कारण झेडची व्हॅल्यू किती सांगा 4, त्यानं 197 ला मल्टिप्लाय करा. ओके, आणि मी करून दाखवतो थोडंसं, लक्षात घ्या. 4 इंटू 197, डेन्सिटी पण 19.3, ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23. आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही बरं का की अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, अप्रॉक्सिमेट. पण मी तुम्हाला आणखीन एक सांगतोय काय ते बघा, आता हे 10⁻23 पुसतोय इथून मी, आणि ते वरती लिहिल्यावर 10⁻23 होतील. ओके, पण मी त्याला याला अजून 10 न डिवाइड करतो आणि इकडं 10 न मल्टिप्लाय करतो. बघा ही स्टेप महत्वाची आहे. 10 न डिवाइड केलं आणि 10 न मल्टिप्लाय इथं केलं, डिवाइड इथं केलं, पण +1 वरती गेलं, मायनस झालं की -24. हे करणं गरजेचंच आहे का सांगतो, कारण जेव्हा क्यूब रूट काढायचं असतं, तर हे A³ ची व्हॅल्यू आहे ना, मला A पाहिजे, याचा अर्थ मला क्यूब रूट काढायचं आहे. आता क्यूब रूट काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, की चला ठीक आहे, या सगळ्यांचे लॉग बघून झाल्यानंतर 3 न डिवाइड करा. जे फायनल व्हॅल्यू मिळेल ना तुम्हाला, त्याला 3 न काय करा, डिवाइड. मग जे येईल त्याचा अँटीलॉग बघा तुम्ही, मग जे येईल त्याचा काय बघा, अँटीलॉग बघा. पण 10⁻⁻24 आहे, त्याचं क्यूब रूट 10⁻⁻8 येणार, तिथं पण 3 न डिवाइड करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, मग तुम्हाला हे काढल्यानंतर एज लेंथ मिळेल. मग एज लेंथ मिळालं की तुम्हाला R चा फॉर्म्युला माहित आहे, A/2√2. मग एज लेंथ जी मिळाली ती व्हॅल्यू तिथं पुट करा, त्याला 2√2 न डिवाइड करा, तुम्हाला फायनल व्हॅल्यू मिळेल. आता फायनली जी एज लेंथची व्हॅल्यू आहे ना, त्यांचं जे आन्सर आहे ना, ओके बघा लक्षात आहे मी काय सांगतो ते, रेडियस विचारले ना, फायनली त्याची व्हॅल्यू आहे 144 PM. मी आन्सर देतो इथं, तुम्ही कॅल्क्युलेशन करून चेक करा ही तुमची व्हॅल्यू येते का. बघा स्टार्टला जी तुमची व्हॅल्यू येणार आहे ती सेंटीमीटरमध्ये येणार आहे, डोक्यात ठेवा. मगाशी आपण पहिल्याच न्यूमेरिकलमध्ये मी तुम्हाला करून दाखवलंय. मग सेंटीमीटरचं मीटर, मीटरचं पिकोमीटर समजून घेण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या. मग चला हा होमवर्कच आहे, हे प्रॉब्लेम तुमचे होमवर्क आहेत. आता मी तुम्हाला सांगतो काय ते बघा की कसं आहे की सगळेच न्यूमेरिकल याच टाईपचे आहेत, लक्षात घ्या. आता फळ्यावर मी एक नेक्स्ट न्यूमेरिकल तुम्हाला नुसतं एक्सप्लेन करतो आणि नंतर मात्र या टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्हाला ॲज अ होमवर्क देतो. कॅल्क्युलेशन टफ आहे पण करायला पाहिजे. आता शेवटचं न्यूमेरिकल ह्या टाईपचं बघा की कॉपर, पुन्हा तेच आहे FCC. आता माझ्या लक्षात आलं, गोल्ड, सिल्वर, कॉपर ही जी प्रेसियस बऱ्यापैकी मेटल्स आहेत ना, कॉइनेज मेटल्स, FCC स्ट्रक्चर आहे ना. ओके, मग बघा Z = 4 तुम्हाला आयडिया आले.
एज लेंथ दिलेली आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली. बघा मी कसं लिहितोय बघा, पहिल्या नंबर नंतर पॉईंट देतोय आणि इंटू 10⁻⁻⁸ आणि सेंटीमीटर, ते तुमच्या लक्षात आलं असेल. डेन्सिटी म्हणजे डी ची व्हॅल्यू दिले 8.92 सॉरी इंटू काय नाही ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ॲटॉमिक मास म्हणजे एम विचारलंय. स्ट्रेट फॉरवर्ड आहे फॉर्म्युला, काय सांगा, डेन्सिटी. परत मी रिवाइज करतोय, कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतोय. डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे साइड क्यूब. मास ऑफ वन ॲटम काढण्यासाठी त्याचा जो ॲटॉमिक मास, बघा याला ॲटॉमिक मास सांगू का, हे CuFe Ag ह्यांचा काय मॉलिक्युलर फॉर्म्युला Ag2 वगैरे असं नसतो, म्हणजे ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास सेमच व्हॅल्यू असते. मग मास ऑफ वन ॲटम काढण्यासाठी या नंबरला ॲव्होगॅड्रोज नंबरनं काय करायचं, डिवाइड. बरं युनिट सेलमध्ये काही एक ॲटम नाही आहे ना, 4 आहेत ना, काही BCC असेल तर 2, सिंपल असेल तर 1, त्यामुळे तुम्ही त्याला Z ने मल्टिप्लाय करा ना. आता विचारलंय काय तुम्हाला, ॲटॉमिक मास म्हणजे एम विचारलंय. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, D इंटू A³ इंटू Na अपॉन Z इक्वल्स टू एम. मग आता हे कॅल्क्युलेशन आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच करा. ओके, आणि एक समजून घ्या बरं का, मी मग